सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, आपल्या गावाचे प्रथम नागरिक तथा गावचे सरपंच माननीय स्वरूप धुमाळ, आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व माझे गुरु माननीय कदम सर, सर्व आदरणीय शिक्षक वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। माझे नाव सुफिया महबूब शेख, मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे आणि मी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त 4 शब्द मांडणार आहे, तरी तुम्ही शांततेने ऐकावे हीच विनंती। सर्वप्रथम सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। लुटेरा है अगर आजाद तो अपमान सबका है, लुटेरा है अगर आजाद तो अपमान सबका है, लुटी है एक बेटी तो लुटा सम्मान सबका है, लुटा सम्मान सबका है। बनो इंसान पहले छोड़कर तुम बात मजहब की, बनो इंसान पहले छोड़कर तुम बात मजहब की, लड़ो मिलकर दरिंदों से, ये हिंदुस्तान सबका है, ये हिंदुस्तान सबका है। आज आपण ग्रामपंचायतच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। 26 जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन आपल्या भारत देशामध्ये मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो। आपल्या भारतातील प्रत्येक वाडी, वस्ती, गाव, विभाग, मोहल्ला, तालुका, जिल्हा, शहर, राज्य आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। जसे आपणाला माहितच आहे की आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला, पण यांना संपूर्ण स्वातंत्र्य हे संविधान लागू झाल्यापासून मिळालं। आज आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। या मंगल दिनी मी सांगू इच्छिते की आपला भारत देश इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला, पण आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न सुटले नाहीत। शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव दिला जात नाही। दरवर्षी अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान, अवेळी होणारा पाऊस, दुबार पेरणीचे संकट असे अनेक प्रसंग शेतकऱ्यासमोर येत आहे। म्हणूनच म्हणते, कुठं अति पावसाने शेत जाते वाहून, कुठं अति पावसाने शेत जाते वाहून, तर कुठं उन्हाच्या तडाख्यानं उभं पीक जाते जळून, उभं पीक जाते जळून। ओला सुका दुष्काळ करत त्याने पीक काढलं, ओला सुका दुष्काळ करत त्याने पीक काढलं, दलालाने मात्र ते 2 पैशात घेतलं, दलालाने मात्र ते 2 पैशात घेतलं। रक्ताचं पाणी करून मेहनत तो करतोय, रक्ताचं पाणी करून मेहनत तो करतोय, त्याच्या कष्टाचे फळ कोणी दुसराच खातोय, कोणी दुसराच खातोय। जगासाठी अन्नाची उपलब्धता करून देतोय, जगासाठी अन्नाची उपलब्धता करून देतोय, स्वतः मात्र कधी उपाशी दिवस काढतोय, स्वतः मात्र कधी उपाशी दिवस काढतोय। कापसाची शेती करून ही एक चांगला कपडा नाही अंगावर, कापसाची शेती करून ही एक चांगला कपडा नाही अंगावर, हापूस विकून ही कर्जाचा डोंगर आहे अजूनही डोक्यावर, अजूनही डोक्यावर। ऊसाची लागवड करून ही नशिबी नाही गोड साखर, ऊसाची लागवड करून ही नशिबी नाही गोड साखर, ज्वारी बाजरीचे धान घेऊन तोंडी लागत नाही भाकर, तोंडी लागत नाही भाकर। या मंगल दिनी सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे विचार समाप्त करते। जय हिंद।